सुख समृद्धी भरभराटीचा जावो अशी अपेक्षा करतो। पण शेतकरी बांधवांनो, आता एक लक्षात ठेवा, हा खरीप हंगाम अतिशय भयानक आहे। आम्हाला अर्धा पाऊण तास त्याच्यामुळे उशीर झाला, कारण तिकडे पाऊस मोठा आहे आणि जसं आम्ही या भागाकडे आलो की पावसाचं प्रमाण कमी होत गेले। फार मोठ्या धुमधडाक्यात पावसाला सुरुवात झाली पाटील साहेब, आणि शेतकऱ्याला असं वाटलं की आता पेरणी लवकर होते, पण निसर्ग बऱ्याचशा वेळेस शास्त्रज्ञाचा अंदाज चुकवतो। सगळ्यात मोठी शक्ती कुठली आहे? निसर्ग। आता वातावरण असं आहे की अवकाळी पावसानं आपल्या राज्यातल्या 50,000 हेक्टरवरील पिकाचं नुकसान केलं आणि पाऊस मान्सून केरळपर्यंत यशस्वी आला। पुन्हा काय झालं तर पुन्हा असं झालं, पाऊस जे डाव्या हाताने येत होता दरवर्षी, यावेळेस काय केला? उजव्या हाताने आला आणि ते अंदाज कोणालाच आला नाही। आता पावसाची स्थिती अशी आहे की पाऊस आता पुढंच जात नाही, रुसलेला आहे। पहिली तुम्हाला काळजी घ्यायची आहे की 15 ते 20 जून पर्यंत चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका। पावसाचं चित्र तेवढं काही चांगलं जून महिन्यात नाही। जुलै महिन्यात बऱ्यापैकी पाऊस आहे आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये भरपूर पाऊस आहे। नंबर 2, या गावातलं मुख्य पीक असं सोयाबीन। घरचं बियाणं कोणाजवळ येतं सध्या? घरचं बियाणं आहे का शेतकऱ्याला? सर्वात पहिलं आव्हान आम्ही असं करतो कृषी विभागात माझ्या वतीनं की आपण घरचं सोयाबीनचं बियाणं वापरा। यावेळेस विकत घेतलेल्या सोयाबीन मध्ये सुद्धा उगवण शक्तीचे तक्रारी येण्याची दाट शक्यता आहे। तुम्ही म्हणाल कसं? महाराष्ट्रामध्ये तेवढं सोयाबीनचं उत्पन्न झालेलं नाही। मग हे सोयाबीन बॅग मधलं तेलंगणा, आंध्र आणि गुजरातहून येते। मग आपण काय करतो? घरचं बियाणं आपण बघितलं का उगवण क्षमता नाही। जर तुमचे पोते एकावर एक 7 असतील, काळी कचरा बियाण्यामध्ये काही नसेल, रोगमुक्त असेल, कीडमुक्त असेल, 100 मधून 80 बिया उगवत असतील तर दुसरं बियाणं घेण्याची आवश्यकता नाही। आता हे बियाणं 100 तुम्ही तुळशी वृंदावनमध्ये टाकायचं, बघायचं 3ऱ्या, 5व्या, 7व्या दिवशी 100 पैकी 80 उगवल्या की बियाणे घेऊ नका। तुळशी वृंदावन घरी नसेल, कंपल्सरी तर 90% लोकांची इथं राहतेच, तर पाण्यामध्ये बिया टाकायच्या 100, उगवण क्षमता बघायची, जे बिया फुगलेले आहेत ते वापरायच्या नाहीत, ज्यांच्यावर सुरकुत्या पडल्या ते बियाणं समजायचं उगवणीसाठी चांगलं आहे। आता हे झालं ढोबळ मानाचे काय। आता मग सोयाबीन घरचा असेल तिथं तुम्ही पहिल्यांदा पैसे वाचू शकता स्वतःचे। नंबर 2, बियाणं निवड जर तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये घ्यायचं असेल दुकानदाराकडून, तर पक्की पावती घ्यायची आणि मराठवाडा कृषी विद्यापीठानं प्रमाणित केलेले बियाणं वापरायचं। कोणकोणते बियाणं वापरतात? वाडी तांड्यावर आणि दुर्गम, आता किनवट सारख्या दुर्गम भागामध्ये, माहूर सारख्या दुर्गम भागामध्ये किंवा हातगाव आणि हिमायतनगर असेल, ज्या ज्या वाडी वस्त्या तांड्यावर आम्ही गेलो तिथल्या सुद्धा शेतकऱ्याचा दुपारी उन्हामध्ये किंवा रात्री सुद्धा अतिशय चांगला सकारात्मक प्रतिसाद या अभियानाचा आहे। पत्रकार काका आहेत आमचे, आता मला 17 वर्ष झाले विस्तार सेवेमध्ये आणि दररोज 100 फोन घेतो शेतकऱ्याचे मिनिमम येतात। आमच्या डॉक्टरला बी तेच आहे। आम्ही असं शेतकऱ्याला आवाहन करतो की दुकानावर गेल्यानंतर सकाळी 10 पासून रात्री 10 पर्यंत फोन करा। म्हणजे असा कुठला विभागाचा प्रमुख करत नसेल, फोनच येऊ नये म्हणते काही काही, पण आम्ही फोन करा म्हणून सांगतो। मग आमचं दुर्दैव म्हणा किंवा चूक म्हणा किंवा आवड म्हणा आम्हाला की शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये। आता जेवढे तुम्ही शेतकरी बांधवांना सांगलेत की नाही, ते सोयाबीनच्या जातीच नाही, ते काही कंपन्याचे नाव। मग आपण कंपन्याला रेडीमेड करायला नाही मोठं, हिरा मोती, एशियन, ईगल, करिश्मा, म्हणून कंपन्यानं काय केलंय? बरं राहू द्या, ठीक आहे। कंपन्यानं आता काय केले? प्रचार करायचंच नाही आपण, कारण आपलं काम कोण करायले? शेतकरी करायला। इथं आता तुम्ही 5 जण म्हणला, 5 गुणिले 20 100 लोकांपर्यंत मेसेज गेला। मग आम्ही तज्ञ काय म्हणतो,
औषधाचं नाव घेताना मी मार्केटमधलं नाव सांगू नका. हमला, परस्यूट, टर्गा सुपर सांगू नका. त्याच्यातले घटक सांगा आम्हाला. कारण आमची बोंब कशी आहे, आम्हाला ते मार्केटमधले नाव माहित नाही सगळे, आणि तुम्हाला घटक माहित नाही, म्हणजे जवळ आपण सारखंच आहे. पण सोयाबीनच्या बाबतीत काय करायला पाहिजे, परभणी कृषी विद्यापीठानं असं सांगितलं की राज्यात 4 कृषी विद्यापीठ आहेत. एक राहुरीला आहे पश्चिम महाराष्ट्रासाठी, एक विदर्भाला आहे अकोल्याला, आणि एक कोकणामध्ये आणि एक मराठवाड्यात. कोकणाची सोयाबीनची जात पश्चिम महाराष्ट्राची, विदर्भाची माझ्या मराठवाड्यात जमेल का? एवढं सांगून सुद्धा लोकांना काय केलं, फुले संगम, फुले किमया, फुले कीर्ती, फुले दुर्वा अशा जाती आणल्या. अक्षरशः तोंडाला फेस आला होता आमच्या पंचनामे करताना. कारण आम्हाला माहिती आहे काहीच भेटत नाही, पंचनामे करून काहीच भेटत नाही. कारण ती जात मूळची कुठली होती, राहुरी कृषी विद्यापीठाची. मग आम्ही सांगितलं गावाच्या गावच फुले संगम. इव्हन आमच्या महिला भगिनी बी काही शेतात गेल्यानंतर, मावशी कोणती जात आहे सोयाबीनची, ते संगम आहे काही, फुले म्हणताय ना, संगम आहे. म्हणजे इतकं प्रचार झाला. असं झालं एका गावात सगळी सोयाबीनची जात मोनोक्रॉपिंग झाली एका व्हरायटीची, की त्याच्यावर हळद्या रोग आला, मोजॅक विषाणू, आणि सगळं सोयाबीन बर्बाद झालं. यावेळेस तुम्ही काळजी घ्या, घरचं बियाणं वापरायचं. परभणीच्या कृषी विद्यापीठानं MAUS 612 जात काढलेली आहे. तुम्हाला लक्षात राहत असेल, लक्षात ठेवा, नाही तर नोंद करून घ्या. MAUS काय, 612 नंबर, MAUS 71 नंबर, MAUS 158 नंबर, MAUS 162 नंबर, आणि 2 जाती आता नवीन काढल्या 2022-23 मध्ये, जे की 4 दाण्याचं सोयाबीन आहे. 90 ते 95 दिवसामध्ये येते, हलक्या ते माळरानामध्ये येते जमिनीमध्ये. 26 ते 32 क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न आहे. आणि त्या जातीचं नाव आहे MAUS 725 नवीन व्हरायटी. आणि दुसरी व्हरायटी MAUS 731. माझी कृषी विभागातल्या कर्मचाऱ्याला सुद्धा विनंती आहे, शेतकऱ्याला लक्षात राहत नाही, तर नंबर 1 जात तुम्ही सांगायची. MAUS लक्षात ठेवू नका, जाऊ द्या. MAUS चा लॉंग फॉर्म आहे मराठवाडा ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी सोयाबीन. लक्षात ठेवू नका. एवढं लक्षात ठेवा की हे बियाणं परभणीच्या कृषी विद्यापीठानं काढलं. सरळ सरळ 612 नंबर, 71 नंबर, 158 नंबर, 162 नंबर. आकडे तर लक्षात राहतात ना आपले. काही लोक आकडे लावतात बघा, ते आकडे लावू नका, लक्षात ठेवा. 612, 71, 162, 158, 725 आणि 731. आता आपण सोयाबीन खर्च वापरलं नाही, व्यापाऱ्याकडून घेतला, हे जाती घेतलात, पक्की पावती घ्यायची. पेरणी करताना एक काळजी घ्यायची की यावेळेस उगवण शक्तीचा बराचसा तक्रार येण्याची शक्यता आहे. त्यामुळं सोयाबीनचं पोतं फोडताना कुठून फोडायचं, खालून फोडायचं, खालून. टॅग तसे ठेवायचे, 50 ग्राम बिया तशाच ठेवायच्या, आणि ते पोतं बांधून सुरक्षित ठिकाणी ठेवून टाकायचं. समजा 15 दिवसानं 25 दिवसानं पावसाचा खंड पडला, सोयाबीन उगवलं नाही, तर पंचनाम्याला आम्ही येतो टीम करून, त्यावेळेस काहीतरी पैसे तुम्हाला भेटावं. पण जर सोयाबीनचं बियाणं बी नाही, पोतही नाही, दोरी नाही, पावती नाही, टॅग बी नाही, काहीच भेटणार नाही. सरळ पैसे खर्च करायचं, दुसऱ्या पेरणीची तयारी करायची. आता दुबार पेरणी करण्याच्या मनस्थितीत शेतकरी नाही, बिलकुलच नाही. कारण शेतीमध्येच नैराश्य आलं, उदासीनता आली. आता इथपर्यंत आलो होता. पण मग सोयाबीनचं बियाणं पेरताना त्याच्यावर काय औषध सोडावं, कुठलं लावता औषध तुम्ही? चुकू द्या ना, मला काही शिकता येईल तुमच्याकडून. 1 किलोला 2.5 ग्राम थायरम किंवा 3 ग्राम कार्बेंडेझिन नावाचं औषध, ते चोळायचं, लावायचं. चोळायचा शब्द तंबाखू चुनचुन करायला नाही सांगा बघा, इथं तुम्हाला काही शिक्षा नाही, तुम्ही नाव व्यापारी सांगू शकता. मग ते औषध लावलं, ते औषध लावून सोयाबीन ठेवलं की दुसरं औषध असते ट्रायकोडर्मा आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू, फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया. हे औषध लावताना 1 किलो कोमट पाणी करायचं, त्याच्यात गूळ टाकायचा 100 ग्राम, पाण्याला थोडं उकळायचं, थंड होऊ द्यायचं. हे पाणी शिपडायचं गुळाचं सोयाबीनवर, खारीवरच्या,
ते औषध टाकायचं आणि फाळी काय करायची, खालीवर करायची, सोयाबीनला सोडायचं नाही. कारण सोयाबीनचं काय असते, टप्पर जे आहे वरचं आवरण अतिशय मऊ असल्यामुळे ते निघून जाते, उगवणीवर परिणाम. आणि दरवर्षी सोयाबीनचं बियाणे यामुळे घ्यायचं नाही, कारण सोयाबीन स्वयंपरागसिंचित आहे आणि सरळ वाण आहे त्याच्यामध्ये, म्हणून दर तिसऱ्या वर्षी नवीन बियाणे घ्यायचं. आता आपण सगळं केलं, व्हरायटी घेतली, लागवड पद्धत. सोयाबीनच्या लागवडी पद्धतीमध्ये आता कंपनीच्या बॅगा 22 ते 25 किलोच्या आल्या. पहिलं एका एकरला किती बी लागत होतं, 30 किलो. आता 25 किलो का केलं बा कंपनीने, काहीतरी कारण असेल ना. बघा, लक्षात घ्या, कंपनी इतक्या हुशार आहे, शेतकऱ्याकडून शिकतात. 22 ते 25 किलोचं पोतं का केलं कंपनीने? तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.